अवघ्या 24 घंट्याच्या आत आता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत, त्यामुळे आता प्रचारानं चांगला जोर धरायला दिसून येतोय। आपण मागच्या बऱ्याच दिवसापासून लातूर ग्रामीणमध्ये कव्हरेज करतोय, विविध गावांमध्ये गाठीभेटी देतोय। आज वंचित बहुजन आघाडीच्या सभा इथं संपन्न झाल्या। लातूर शहरामध्ये सुद्धा भीमराव आंबेडकर साहेब यांची सभा इथं संपन्न झाली। त्याचबरोबर लागलीच संध्याकाळच्या टाईममध्ये म्हणजे मुरुड शहरामध्ये, मुरुड गावामध्ये, जे की लातूर ग्रामीणमधलं एक महत्त्वपूर्ण गाव समजलं जातं, या गावामध्ये सुद्धा मोठी सभा इथं भीमराव आंबेडकर साहेबांची संपन्न झालेली आहे। या सभेसाठी स्थानिकमधले अनेक सारे नागरिक एकत्रित आले होते। महिलांचा सुद्धा लक्षणीय सहभाग होता। आपण महिलांसोबत चर्चा करू आणि पाहूया त्यांना काय वाटलं या संदर्भामध्ये। काय नाव होतं आपलं? माझं साखळे सुकुमार। तुम्ही बोला। काय नाव तुमचं? साखळे सुकुमार। बरं, काय काय करता तुम्ही? मी घरी माझा मसाल्याचा आहे। बरं, आता आज वंचितची इथं मोठी सभा संपन्न झाली, काय वाटतं एकंदरीत सभा झाल्यानंतर काय भावना आहेत? माझी अशी भावना आहे की आम्हाला कुठलं पद नको, 300 रुपये नको किंवा ते 1,500 रुपयामधून पण आपलं काहीच उदरनिर्वाह होत नाही आहे। प्रत्येक महिलांच्या हाती खूप काय चांगलं काम लागावं। मुरुडची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि इथं काहीतरी महिलांना खूपच हे दिवस असे आहेत की त्यांना त्यांच्या लेकरांना शिक्षणासाठी बाहेरगावी कामाला जावं लागतं, तरी त्यांच्या हाताला काहीतरी कुठलं काम लागावं ही माझी इच्छा आहे। काम लागावं काहीतरी? हो। बरं, मग आता काय वाटतं कसं वातावरण आहे सध्या तुमच्या गावामध्ये वंचितचं? काय बऱ्याच पद्धतीनं सगळे येतात, इलेक्शन आहे तर आम्ही हे करतो ते करतो, सगळेच असे प्रश्न खूप काय उत्तर त्यांचे इलेक्शन झाल्यानंतर देतो म्हणतात, पण काहीच हातीला त्यांचंच ते बघतात। माझ्या एवढीच इच्छा आहे कुण्याच महिलांना काय पद असं किंवा कुण्या यायचं काहीच गरज नाही, फक्त की जे काय महिलांचं आता म्हणजे एक प्रश्न सुटला की सगळेच प्रश्न सुटतात, हाती काम लागले की सगळे निवडून येईल वाटतं। आपल्याच बहुजन आघाडीचे समाज यांना निवडून दिलं तरच आपलं काय सगळं काय मुलांचं आपले काय कामाचे प्रश्न सगळे सुटतील। ठीक आहे, ओके। तर सगळेच प्रश्न आपले सुटतील असं इथं काकूंचं म्हणणं आहे, पण आपल्याला वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी मतदान करावं लागेल असं त्यांनी सांगितलं। काय नाव आहे काकू? मीनाक्षी विजय आलटे। बरं, मग आता मला सांगा, आज इथं वंचितची सभा संपन्न झाली, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत त्या सगळ्या ह्याच्यावर? एवढ्या वर्षापैकी यावर्षी काहीतरी बदल घडून असेल असं वाटतंय। काहीतरी बदल घडला आणि आमचं मत वाया जाणार नाही असं वाटतं। बरं, मग आता बऱ्याचशा महिला ज्या आहेत ग्रामीण भागातल्या, तर लाडकी बहीण योजनेमुळं भारतीय जनता पार्टीला चांगला फायदा होईल असं त्यांना वाटतं किंवा महायुतीला चांगला फायदा होईल, त्याच्यामध्ये पण वंचितला महिला आहेत कसं पूर्ण? आहेत महिला, पण एवढ्या नाहीत, अशा इकडे जेवढ्या आहेत तेवढ्या तिथं तर नाहीत। अच्छा, म्हणजे इकडे जास्त आहेत असं? जास्त आहेत। बरं, मग आज आता इथं आंबेडकर साहेबांचं भाषण संपन्न झालं, तर काय वाटलं हे भाषण ऐकल्यानंतर? काहीतरी मनात एक उमेद निर्माण झाली। गावातलं वातावरण कसं आहे तुमचं? कोणतं गाव आहे तुमचं? इथलीच आहे मी, मुरुडची। बरं, मुरुडचं आहे। कसं वातावरण आहे मग गावातलं आता सध्या? निवडणुकीचं वातावरण कसं आहे? निवडणुकीचं वातावरण चांगलं आहे का? चांगलं आहे। ठीक आहे, चालतं, काय हरकत नाही। तर इथं आपल्याला ताईंनी सांगितलेलं की वातावरण चांगलं आहे आणि वंचितचं वातावरण आहे आणि यावेळेस काहीतरी बदल होईल असं त्यांची इच्छा आहे। सभेच्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला वंचितचे काही कार्यकर्ते भेटलेले आहेत। काय नाव आहे तुमचं? प्रतीक दिलीप बेलगावकर। कोणतं गाव आहे सर? माझं गाव बेलगाव आहे, तालुका चाकूर, जिल्हा लातूर। बरं, बरंचसं लांब आला तुम्ही इकडं? हां सर, कारण आम्ही वंचितसाठी कार्यरत राहता आणि येता वंचितसाठी कार्य करतो। हां, बरं, काय वाटतं वातावरण सध्या लातूर ग्रामीणमध्ये कसं आहे वातावरण? सर, हे जे चालू आहे इलेक्शन किंवा ह्याचे रिझल्ट येतील ॲक्च्युअलमध्ये कधी कुणाला सांगता येत नाही, कारण जे काही जनतेचा पोल असतो किंवा मतदान जे असतं हे ते त्यांचं सगळं गुपित असतं। आपण फक्त अंदाज लावू शकतो आणि आत्तापर्यंत अंदाज हा कधीही बरोबर निघत नाही। आपण गेल्या इलेक्शनला बघितलं की न्यूजवरती अशा बातम्या आल्या होत्या की BJPला जवळपास 350-400 पार करेल, पण खरं तर असं झालं नाही, कारण कुठलाही एक्झिट पोल हा ॲक्युरेट 100% खरा असतो असं नाही, कधी कधी तो चुकीचा पण ठरतो। त्यामुळं का अजून काही सांगता येणार नाही, पण वंचित हा पक्ष बऱ्याचपैकी कार्यरत झालेला आहे। चांगले कार्यकर्ते, चांगले अध्यक्ष वगैरे ते येऊन भेटलेले आहेत आणि वंचित हा पक्ष आता पूर्ण महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि मला असं वाटतं की ह्यावेळेस वंचितचे जास्तीत जास्त चान्सेस निवडून येण्याचे आहेत आणि पोषक असं वातावरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। पोषक वातावरण झालेलं असं तुमचं म्हणणं आहे। बरं, मग आता काँग्रेसचे मोठं नेतृत्व इथं लातूर शहरामध्ये, लातूर ग्रामीणमध्ये आहे आणि तर भारतीय जनता पार्टीचं पण आहे, मग एक वंचित कसा पर्याय ठरू शकतो असं वाटतं? सर, आपण गेली 70 वर्ष झालं मतदान करतो आजपर्यंत
जर बी जे पीचं म्हणायचं म्हणलं तर RSS ह्या पक्षाने किंवा ह्यांच्या काही कार्यकर्त्यांमुळे 1980च्या दरम्यान 40 वर्षाखाली हा BJP हा पक्ष नवीन स्थापन केला होता. पण आजपर्यंत आपण बघितलं काँग्रेसलाही सत्ता दिली, BJPलाही दिली किंवा आपले राजकीय काही राज्यापुरते मर्यादित पक्ष आहेत, शिवसेना, मनसे या सर्वांना आपण संधी दिली. पण आत्तापर्यंत एवढी संधी देऊनसुद्धा अजूनही सुशिक्षित बेरोजगार आहेत, अजूनही ग्रामीण एरियाची सुधारणा झालेली नाही, बरेचसे प्रॉब्लेम आहेत. अजूनही शेतकऱ्यांना जे हमीभाव, रोजगार किंवा जी आपली एज्युकेशन स्किल सिस्टीम आहे यात सुधारणा अशी काही झालेली नाही. उलटं आपल्याला ह्यांनी एक राजकारणाच्या नावाखाली स्वतःची घरं भरलीत आणि गोरगरिबांच्या हातात फक्त एक झेंडा दिला आणि आपसात लढवायला लावलं. ह्या प्रकरणात दुसरं काय अजून काही झालेलं नाही. तर वंचित हा नवीन पर्याय ठरू शकतो, कारण हा जो पक्ष आहे तो एक सर्वसामान्य माणसांपासून बनलेला आहे. यामध्ये कुठलेही की प्रायव्हेट कॉलेज किंवा स्वतःच्या घरी पेट्रोल पंप किंवा कारखानदारी असे उमेदवार नाहीत. आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी पूर्ण उमेदवारी देताना त्यांचा विचार केला की हे माणसं कशी आहेत, काही नाही, आणि हे विचार करून दिला आहे. आणि यातले बरेच असे आहेत की खरंच ते गरिबीतून वरी आलेत आणि गरीबच माणूस हा राजा झाला तर गरिबीची जनता म्हणजे जाणीव त्याला कळेल आणि तो गरिबांसाठी काहीतरी ॲक्टिव्ह असं म्हणायचं की ह्या ज्या बऱ्याचशा मध्ये ही पोकळ बाजू आहे त्याच्यामध्ये तर ती भरून काढण्याचं काम वंचित करत आहे. मामा, तुम्हाला काय वाटतंय, काय एकंदरीत वातावरण आहे सगळ्या लातूर जिल्ह्यामध्ये, काय वातावरण आहे? सरासर विचार केला असता, सर्व पक्षाचा विचार केला असता, हे समतेची आणि विषमतेची दरी आहे. राजकारण एक असं आहे, हे सत्ता आणि असत्याची ही दरी आहे. तर हे वंचित ही पक्ष सत्तेची बाजू धरून तो लढत आहे आणि जोपर्यंत ही बाजू अस्तित्वात येत नाही तोपर्यंत हा लढत राहणारा पक्ष आहे. म्हणून आज जनतेला असं कळू लागलं आहे की आपण अंधारात आहोत आणि आपणाला उजेडात जायचं आहे, प्रकाशात जायचं आहे. म्हणून ही सत्तेची आणि असत्तेची बाजू पाहत असताना हे सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि ह्यावेळेस सगळ्याला, समाजाला, सर्व जनतेला, मतदार बांधवाला कळून चुकलेलं आहे की आपल्याला याशिवाय पर्याय नाही. म्हणून ह्यावेळेस 101% वंचित बहुजन आघाडीचा विजय होणार आहे. ठीक आहे, मामाने तर विश्वास बोलून दाखवला की वंचित बहुजन आघाडीचा इथं म्हणजे विजय होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे वंचितचे लातूर तालुका अध्यक्ष कांबळे सर आपल्यासोबत आहेत. सर, काय वाटते, दर वेळेला वंचित निवडणूक लढवते आणि फक्त मताचं डिवायडेशन होतं असं बोललं जात आहे, काय वाटतं तुम्हाला सगळ्याबद्दल? हे मताचं डिवायडेशन जे होतात म्हणलं जातं आहे ते फक्त ते आमचे विरोधक पक्ष म्हणले जातात. पण असं नाही की ते पूर्ण वंचित बांधवांना हे जमलिंगमध्ये टाकतात किंवा तुम्ही जर वंचितला मतदान केलं तर तुमचं मतदान वाया जाईल. पण मी असं सांगू इच्छितो की जो व्यक्ती, जो माणूस मतदानच करत नाही त्याचं मतदान वाया जाते, पण जो व्यक्ती मतदान करतो त्या व्यक्तीचं कधीच मतदान वाया जात नाही. आणि या ठिकाणी आज आमचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विजय आजनीकर साहेब यांची या ठिकाणी जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेला उत्स्फूर्तपणे मुरडवासियांनी या ठिकाणी आम्हाला या सभेमध्ये सहभाग घेतला. या ठिकाणी दुसरे 2 प्रस्थापित आमदार असतील किंवा या ठिकाणचे अपक्ष उमेदवार असतील यांचीही मोठ्या 2 सभा होत्या. परंतु त्या सभेला कसल्याच प्रकारची गर्दी ह्या इथल्या मुरडवासियांनी केली नाही. पण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर विजय आजनीकर साहेब यांच्या जाहीर सभेला या ठिकाणी मुरडवासी चांगल्या प्रमाणात उपस्थित राहिलेत, हजर राहिलेत. सर्वप्रथम मी त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि राहिला विकासाचा मुद्दा, मी जेव्हा मुरुडला येतो तेव्हा फक्त बार्शी रोड याच ठिकाणचा मुरुड मी पाहिलेलं होतं. पण जेव्हा आम्ही प्रचाराच्या माध्यमातून दलित वस्तीमध्ये आलो, मुस्लिम वस्तीमध्ये आलो, तेव्हा खूप विचित्र परिस्थिती या ठिकाणी आम्हाला जाणवण्यास आली की त्या ठिकाणी असं वाटतं की जनता राहते का काही प्राणी राहतात, अशी परिस्थिती या ठिकाणी आम्हाला अनुभव आली. आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मुरुडवासियांना असं आव्हान करतो की किंवा असे आम्ही त्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न असेल, फक्त सिव्हिल हॉस्पिटल हे फक्त कागदावर आहे, परंतु या ठिकाणी कसल्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. जर काय एखाद्याला अर्जंटच किंवा एखादा मोठा आजार असेल किंवा एखाद्या सर्पदंश झाला असेल किंवा आणखीन काय झालं असेल तर त्यांना लातूर किंवा मोठ्या शहराला जायचे वेळ येते. ते पूर्ण आम्ही या ठिकाणी नष्ट करून जी सर्व सुविधा आम्ही या ठिकाणी आणू इच्छितो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा मुरुड शहर
हे आणखीनही या ठिकाणी प्रस्थापित लोकांचं राज्य असल्यामुळं हे मुरुड शहर डेव्हलप झालं नाही. याचं कारण म्हणजे या ठिकाणी ग्रामपंचायत आहे, परंतु हे शहर म्हणजे एक तालुक्याचा दर्जा असं एक शहर आहे. जर आमचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विजय आजनीकर साहेब यांना जर ह्या मुरुडवासियांनी किंवा ह्या मतदारसंघातल्या जनतेनं जर निवडून दिलं तर सर्वात पहिला विकास म्हणजे आम्ही ह्या मुरुडला लातूर तालुका हे घोषित करणार आहोत. बस एवढं. ओके. तर त्यांनी विकासाचे मुद्दे 2-4 आपल्याला ते सांगितले की हॉस्पिटलचा आहे, तालुक्याचा आहे, विकासाचे बरेचसे मुद्दे आहेत.